तर अजूनही हा न सुटलेला प्रश्न आहे मला आणि मी त्याचा प्रयत्न करत असतो की हे कसं काय शक्य आहे. त्याच्याशिवाय तो जे काही पूर्ण परिवार आहे, गवळी परिवार, त्या चंदरच्या आजारामुळे त्यांच्याशी जवळीक झाल्यामुळे त्यांच्या परिवाराशी, त्यांच्या सुखदुःखाशी किंवा आमच्या परिवारामध्ये आमच्या अडचणीच्या वेळी त्यांचं नातं एक प्रकारे घट्ट होत गेलं आणि पेशंट आणि डॉक्टर हे नातं आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी विसरून गेलेलो आहोत. आम्ही एकमेकाच्या परिवारातील सदस्य असं थोडंफार स्वरूप सध्या आहे आणि ते बऱ्याच वेळा असं वाटतं की बाबा हे असंच राहायला पाहिजे. पेशंट डॉक्टर नातं संपलं हे बरं झालं. दुसरी गोष्ट त्याचा व्यवसायात लक्ष घालणं, त्याचं आमच्या वर्ल्ड किडनी डे मधला सहभाग, त्याचं आनंदी राहण्याचं म्हणजे वेगवेगळ्या त्रास असताना सुद्धा तो आनंदी दिसतो, हे एक कोडच पडलेलं आहे मला अजूनही की हाऊ ही एन्जॉयज हिज लाईफ. आणि म्हणजे याचं मूळ जर असं विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की बहुतेक हे गवळी परिवाराच्या जीन्समध्येच आहे की बाबा काहीही झालं तरी आनंदी राहणं. आणि एक मिनिट परत